विश्वशांतीचे उद्गाते महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता जिजाऊ, माता भीमाई, स्वराज्य निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधकाराच्या कृत्यात दलित समाज बुडाला होता. वर्णवादी घोड्यांच्या तापांखाली चिरडले जात होते. त्यांच्या अब्रूची लक्तरी वेशीवर टांगली होती. त्यांना हवं होतं आशेचा एक नवा किरण. अशातच त्या भूतलावर एक चमत्कार झाला. विजांचा गदगदाट झाला. स्वसत्याचा वारा वाहू लागला. 14 एप्रिल 1891 रोजी महू गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रणजी बाबाला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. त्यांच्या कीर्तीचा डंका चौमुखी वाजू लागला. खालच्या मानवी कत्तलखान्यात जाणाऱ्या मेंढरांचे मन कुणीही सहज कापतं, पण नुसतं मागे वळून पाहणाऱ्या सिंहाच्या जवळपास जाण्याची कुणाची हिंमतही होत नाही. त्याच्या एखादं काळीने सारं रान कसं ठरवून जातं. अरे सिंहासारखे शूर व्हा, असं ज्वलंत स्वाभिमान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. अरे 100 वर्ष शेळीहून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. तुम्ही किती वर्ष जगला त्यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. त्या प्रज्ञासूर्याच्या अफवात आहे की त्या तेजाने 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याच्या पाण्यालाच आग लावली. मुर्दों में जान डाल दे से मिल भीम की वाणी, मुर्दों में जान डाल दे से मिल भीम की वाणी. इसके आगे मैं क्या कहूँ, उन्होंने अच्छों को पिलाया पानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये झालं. आपल्याला सगळ्या सुख सुविधा मिळाव्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार हृदयपिष्ट सहन केल्या. शतकानुशतके ज्यांच्या वस्ती प्रकाशाचा किरण कधीच पोहोचला नव्हता अशा विस्थापितांच्या फाटक्या बाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञासूर्य म्हणून विराजमान झाले. आपल्या सहस्र किरणांनी कोटी कोटी जगांचे आयुष्य प्रकाशमान करून टाकले. त्या तेजामध्ये एखादं वादवेद विजेचं बळ होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भूतलावर मानवरूपी परीस होता. अरे ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विचारांना स्पर्श केला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. कुणीही करणार नाही अशी क्रांती करून दाखवली. जातीवादांना देऊन टक्कर 14 तळ्यात गोंधळ भरून दाखवली. निसर्ग नियमाने पाणी आगीला विझवते, पण माझ्या भीमानं पाण्यालाच आग लावून दाखवली. सूर्याला कोणी झाकत नाही, डोंगर कोणी पुढे वाकत नाही, बाबासाहेबांचे लेकरं कुणाच्या बापालाही घाबरत नाही. भीमाची गाडी माझ्या भीमाची गाडी, भीमाची गाडी माझ्या भीमाची गाडी. 18 विश्व दारिद्र्याचा केला हा निकाल, 18 विश्व दारिद्र्याचा केला हा निकाल. एका कंगालाने कंगालाला केले माली माल, एका कंगालाने कंगालाला केले माली माल. वरवा भीमा